मागील काही दिवसांपासून ओबीसी नेते श्रावण देवरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर मराठा समाजाच्या भावना दुखवतील अशा प्रकारची वादग्रस्त पोस्ट केली होती। या पोस्ट नंतर नाशिकमधील संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली। आज संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकांनी एकत्र येत श्रावण देवरे यांच्या घरावर आंदोलन केलं। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे श्रावण देवरे यांच्या तोंडाला काळं फासण्यासाठी जाण्यापूर्वीच पोलिसांनी श्रावण देवरे यांना दोन समाजात तेढ निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करत ताब्यात घेतलं। मात्र श्रावण देवरे यांना ताब्यात घेतल्यानंतर देखील मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे यांच्या घराच्या दरवाजाला काळं फासलं आणि जोरदार घोषणाबाजी केली। मराठा समाजातील तरुण जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत। आम्ही घरात महिला असताना कुठलंही दुष्कृत्य केलेलं नाही, आम्ही चुकीचं बोललो नाही। माझे सहकारी असलेले विकी गाय धनी हे देखील माझ्यासोबत होते, नितीनजी रोटे पाटील देखील माझ्यासोबत होते। आम्ही श्रावण देवरेंना भेटलो, श्रावण देवरेंकडून एक पुस्तक त्यांनी भेट स्वरूपात दिलं, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातलं। आम्ही त्याचं स्वागत केलं, आम्ही त्यांच्या घरात पाणी सुद्धा पिलो। पण देवरेंना म्हटलं हे तुमचं लिखाण निषेधार्ह आहे, तुम्ही वैचारिक स्वतःला विचारवंत आणि लेखक म्हणवता आणि अशा पद्धतीचं लिखाण करता, हे कुठेतरी शोभणारं नाही। तुम्ही जर स्वतःला विचारवंत म्हणवता तर तुम्ही अशा पद्धतीचं लिखाण करू नका। जाणीवपूर्वक एक मराठा चेहरा दाखवायचा, काँग्रेस शरद पाटलांचं वारंवार नाव घ्यायचं, फुले आंबेडकर चळवळ सांगायची आणि फुले आंबेडकरांची चळवळ सांगताना असं द्वेषपूर्ण लिखाण करायचं आणि विचारांचा मुर्दा त्या महापुरुषांचा पाडायचा, हेच श्रावण देवरेंच्या लिखाणातून दिसतं। या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतो। यावेळी आंदोलकांनी श्रावण देवरे यांच्या दाराला बांगड्यांचा हार देखील टाकला। शिवाय श्रावण देवरे यांना जिथे भेटेल तिथे फोडण्याची भाषा करत इशारा देखील दिलाय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।